तर तुम्हाला नेहमी डॉक्टर म्हणतात, डॉक्टर म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात आणि मग तिकडे सोडून या कला क्षेत्रात कसं काय नक्की आला? नाही, मी मुळात होमिओपॅथिक डॉक्टर आहे. मी बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचा लेक्चरर आहे. परंतु काय असतं ना, की मी त्या फील्डमध्ये गेलो. मला ना थोडंसं मित्र कंपनी माझे जे होते लहानपणीपासून नाट्य चळवळीतले असल्यामुळं मला थोडासा एक वेगळेपणा माझ्यात होता. हालाकी मी बीडमध्ये, आता तू बघितलंस, बीडमध्ये म्हणजे कलावंत म्हणून मला बऱ्यापैकी आपलं खोप्याचं शूटिंग आहे तिथं झालं. मी ना ऑड लाईनला गेलो. मी बीडपासनं एक 30-35 किलोमीटर अंतरावर बंजारा समाजाचे तांडे आहेत. मी तिथं जाऊन दवाखाना टाकला. का तर मला पहिल्यापासून वाचन एक तो गुण नाद नावाचा प्रकार माझ्यात होता. मी तिथं गेल्याच्या नंतर ना मला वेगळे विषय उघडी नजर असल्यामुळं, कान उघडे असल्यामुळं मला ते जाणवायला लागलं की माझ्या दवाखान्याच्या बाहेरच लोक आहेत, ऊसतोड कामगार आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, हे मला ना मग प्रश्नांची जाणीव करून घेण्यासाठी, कारण स्पर्धा आहे, नवीन विषय एकांकिकाला पाहिजेत, नाटकाला पाहिजेत, म्हणून मी अशा भटकंती करत राहिलो. आणि मला हळूहळू कळायला लागलं की अरे बाप, दुसऱ्यांचे विषय घेण्यापेक्षा आपल्याकडंच खंडीवर विषय आहेत बीडमध्ये. कारण बीडमध्ये ना रेल्वे होती, ना बीडमध्ये MIDC, ना बीडमध्ये काहीच नाही. बीडमध्ये 11 तालुके आणि 12 आमदार. गल्लीत गोंधळ कसा काय झाला तयार? तसंच आहे. त्याच्यामुळं आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचा नाद लागला आणि तिथून मग मला ही एनर्जी भेट चालली. मग मी म्हटलं नाही बाबा, डॉक्टर की नको. आता दवाखाना माझा चांगला चालत होता, पण मला माझ्या मित्रांनी सांगितलं की जर तुला या फील्डमध्ये काम करायचंय, बघ या फील्डमधलं एक प्रामाणिकपणे सांगतो मी माझ्या सगळ्या मित्रांना, तुम्हाला जर संध्याकाळी स्ट्रगल करून घरी आल्यावर जर ताट वाढून दिलेलं असेल तर तुमच्या आयुष्यात काय होणार नाही. संध्याकाळच्या जेवणाची भ्रमंती असेल ना, तर मग माणूस दिवसभर 24 तास 12 तास ते बरोबर योग्य मार्गी लावतो. म्हणून मी काय केलं की माझे जे कमवायचे साधन होते, मग मी मेडिकल कॉलेजचा राजीनामा दिला, मी दवाखाना बंद केला. 1 वर्ष मला स्ट्रगल पडला, पण मी इकडे पूर्ण वेळ राहिलो. त्याच्यामुळे मी इकडे पूर्ण लक्ष दिले, म्हणजे मुंबई पुणे ह्या इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे मला मग ते कामं भेटत चालली. मी जर निसतंच तिथं दात घासून आपला हा चला कधीतरी जायचं, तर मग माझ्याच्यानं काही झालं नसतं. बरोबर. त्यामुळे मी सगळं सोडून पूर्ण वेळ या फील्डमध्ये काम करतो. म्हणजे आता प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे की गल्लीत गोंधळ मधला जो नाही का बुवा आहे, बुवा खूप गाजला तसा, म्हणजे तुम्हाला अजूनही ते ओळखतात गावात. आता आपणही बऱ्याच वेळा भेटलो की अरे बुवा तुम्हीच का? तर ती भूमिका नक्की कशी मिळाली किंवा कशी गाजली, किंवा त्या भूमिकासाठी तुम्ही नक्की काय प्रयत्न करता? नाही, मला आठवतं, आता मकरंद आमचा मित्र, एकदा नाट्य संमेलन होतं 19 बीडला, आणि मी कार्यवाह आयोजन कमिटीत असल्यामुळे मी काम करत असताना मक्याचा मला फोन आला. मकरंद अनासपुरे म्हणाला, अरे सुद्या काय करता रे? अरे म्हणलं काही नाट्य संमेलनाची तयारी चालू, सिनेमात काम करशील का? म्हटलं कोणत्या? आपण एक सिनेमा करायला लागलोत म्हणले. बरोबर. असं असं तसं त्याने पार्श मस्त म्हणले, एन्जॉय करू, मस्त सिनेमा आहे म्हणले, आणि तुझं असं मुचकुळं तोंड ते करेक्ट म्हणले त्याच्यात बसेल म्हणले. तर हे मकरंदनी करेक्ट डोक्यात ठेवलं होतं. त्यानंतर मग अकलूजला आम्ही अंतिम स्पर्धेत गेलो. तिथं नागेश भोसले मकरंद परीक्षक होते. तिथं त्यांनी मला बघितलं होतं. नागेश भोसले थोडंसं अरे यार हे करील का नाही काम, कारण मी त्यावेळेस फारच असं होतो. बरोबर. पण ज्यावेळेस पहिला टेक गेला, मी होतो, सुनील गोडबोले सासऱ्याचा रोल, आणि नागेश भोसले सर होते. तर पहिला जो काही दिला दणक्यात, आणि तिथनं कॉन्फिडन्स आला की अरे बाप होय कस करू. मग तो धिंगाणा सुरू झाला. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, मला मी काही त्यावेळेस काही व्यावसायिक वगैरे असं कलावंत नव्हतो, पण एक जनरली आपल्या फील्डमध्ये म्हणलं जातं की सिनेमानंतर तुमचे सीन कापले जातात, एडिट होतात. पण मी नशिबवान आहे की पहिला सिनेमा तो गल्लीत गोंधळमध्ये माझे सीन वाढले होते. 2 दिवस फिल्म सिटीमध्ये एक्स्ट्रा शूट लावून माझे काही सीन वाढवले होते. त्याच्यामुळे तुम्ही मन लावून जर काम केलं, नॅचरल काम केलं, आर्टिफिशियल काही केलं नाही, तर तुम्हाला ते मिळतं. बरोबर आहे.